माझी पण एक अट आहे, ही नेबळट ह्या घरात आश्रित म्हणून येते, माया सुर्वेची सून म्हणून नाही. तेव्हा ही मंगळसूत्र काढूनच घरात यायचं. आई दे, मी करते. राहू दे, करते. आई, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी काय? अगं ते थंडी पडते ना, ते वाऱ्याने पाणी आलं असणार डोळ्यामध्ये. आई, मम्मी साहेब काय बोलल्यात का? अगं बाई, हळू बोल की. हा, त्यांनी ऐकलं तर परत चिडतील आणि मग आपल्यावरच कसा राग काढतील माहिती नाही. त्यांना एक काही कळत नाही बघ. अगं आपण काय कायमचं राहायला आलोय का या घरात? काय येळ आली ग आपल्यावर हमरे. हक्काचं छप्पर गेलं नाही तर यांच्या दारात येऊन पडायची येळ आली. ते बी अपमान पचवत. काही वर्षांपूर्वी आदर द्यायला म्हणून वंस आपल्या घरात शिरल्या ग. जेव्हा त्या गेल्या तेव्हा वाटलं का सुटका झाली आपली. पण आता असं वाटतंय आपल्या मागचे भोग अजून संपलेच नाहीत. मम्मी साहेबांच्या रूपाने आपण अजून भोगतोच आहे सगळं. तुझी अशी अवस्था. हमरे, आपण आता इथं आसऱ्याला आलोय ग, तेव्हा आपल्याला सबुरीनच घ्यावं लागणार आहे. आरीला कार्य करून कसं चालेल सांग बरं बाळा. आई, हे बघ, मला नाही वाटत इथं आपल्याला जास्त दिवस राहायला लागेल. दीदी काहीतरी दुसरी सोय करलच. नको काळजी करूस. बरोबर बोलतेस तू. मंजुला बी नाही आवडणार आपण इकडे जास्त दिवस राहिलेलं. मला सांग, लिंबराज बद्दल काही कळलं का ग? म्हणजे ते कुठं आहेत, कसे आहेत, काय समजलं? फोन ट्राय केले मी, पण रिस्पॉन्स काहीच नाही आला. मला तर दुसरीच भीती वाटते बघ. आपल्या घरामध्ये रोज रोज तमाशा होत होता तिथपर्यंत ठीक होतं. दारू पिऊन ते इथं आले आणि गोंधळ घातला तर सगळं आपल्याला भोगावं लागेल ग. मंजूला ऐकून घ्यावं लागेल समजा. हो, आणि त्या मम्मी साहेबांना तर आई तर कारणच पाहिजे असते आपल्याला त्रास द्यायला. जाऊ दे बाई, तू नको आता आयुष्य काढू. भिंतीना बी कान असतात, उगाच कोणीतरी काहीतरी ऐकल. काय मायलिकींच्या शिळपीच्या गप्पा चालल्यात वाटतं. इथं काय फक्त गप्पा हाणायला आणि फुकटचं गेला आलाय का तुम्ही? घरात कामं पडलेत, ती कोण करणार आहे? ह्या पुरींचा वर गेलेला बायून करणार आहे? मम्मी साहेब, आम्ही गप्पा नव्हतो मारत, कपड्यांच्या घड्या करत होतो. बाबो, एवढ्याशा कपड्याच्या घड्या घालायला 2 माणसं लागतात होय? ए काम चुकार, घरात काय फक्त कपड्याच्या घड्या घालायची काम आहेत का? बाकीची कामं नाहीत का? मम्मी साहेब, हे बघा, मला सांगा काय करायचं ते, मी करते. हे बघा, आमरीला आराम करू देव, तिला गरज आहे आरामाची. 2 जीवांची आहे ती.